तकदीर माळी आपण जर कुठं या मैदानामध्ये असतात तर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये राहायचंय. स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण राहायचंय. तकदीर माळी एकविरा मानकुली या संघातील एक अष्टपैलू असा खेळाडू भिवंडी तालुक्यामधून ज्याचं निश्चित क्रिकेटमधून आवर्जून नाव घेतलं जातं तकदीर माळी. आता मात्र आपण पंचांच्या भूमिकेमधून पाहतोय स्क्वेअर लेग पंच स्ट्रायकर पंच मनोज भोईर. बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णनासाठी पंचांकडे अधिकृत घोषणा आहे ते सामना सुरू होण्याचा. जय हनुमान चोळेगाव हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज आपण पाहतोय किरण स्ट्राईक रोटेट करतोय. पहिला चेंडू थोडासा ऑन द करण्याचा प्रयत्न चेंडू पॉइंटला जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला जोपर्यंत कलेक्ट करतोय तोपर्यंत मिळतील 2 धावा. सागर आणि जितू ही सलामी जोडी आपण पाहतोय. सागरच्या बॅट मधून इथं 2 धावा या 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येमध्ये बिनबाद 2. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. पहिल्या षटकात तो किरण वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात तो किरण पंचांना क्रॉस करतोय. हलक्याच पावलांचा रनअप रॅटम ओरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय सागर. तिचे थोडसा अपटेकर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. चेंडू ऑनसेटला केला जातो. चेंडू मिडवरून लॉंगॉनला येतोय. आउट फील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूचा वेट केला होता. फटका पासतोय. निश्चित हुकचा फटका आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होतो. कुठल्या प्रकारची चूक नाही. अचूक असा चेंडूला कलेक्ट केलं जातं. वेल जज कॅच आणि महत्वाचा फलंदाज जेतू हा बाद होतोय. मागच्या सामन्यामधून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली होती जेतू याची. महत्वाच्या सामन्यामधून मात्र फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगले नव्हतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला होता. बॅकवर्ड स्क्वेअरला जाणारा चेंडू आउट फील्ड मधून अतिशय प्रथम उत्कृष्टरित्या कलेक्ट केला गेला होता. नेक्स्ट न्यू बॅट्समन ओमकार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर किरणीच्या माध्यमातून आणि संघाला पहिली ब्रेक थ्रू प्राप्त करून देताना किरण याला आपण पाहिलं. जितू याला बाद केलं होतं. नेक्स्ट न्यू फलंदाज ओमकार येतोय. या ठिकाणी चेंडूला उडवलेला ऍक्झिट बघू. चेंडू कुठं ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ यांच्या मधनं सरळ सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार येतोय. ओमकारीच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आता मात्र पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. निश्चित थोडासा बिकेट घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित केला. तो थोडा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने जर कदाचित चेंडूवर प्रहार झाला असता तर चित्र थोडंसं कदाचित वेगळं असतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर असा अपडायचा फटका. चेंडू मिडावरून लॉंग ऑफला येतोय. थोडंसं मिसफील्ड निश्चित आपण पाहिलं होतं. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे सरते 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. संत आणि सावध सुरुवात. 4 षटकांचा निर्धारित सामना. कोलचे संघाच्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. नाणेफेक हरल्यानंतर आपण पाहतो कोलचे संघ प्रथम फलंदाजी करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. बाद झालेला फलंदाज आपण जितू याला पाहिलं. नेक्स्ट गोलंदाज अक्षय येतोय. मागच्या सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट अप्रतिम गोलंदाजी केली स्पर्धेतील पहिली एकमेव अटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती अक्षय येतोय.
चेंडूला जागेवरून फोर्स केलाय आणि चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑफ सी मार्शा बाहेर षटकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिलं. जागेवरून फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग जबरदस्त आपण पाहिलं होतं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ सी मार्शाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका ओमकार याच्या बॅट मधून आपण पाहिलात. या 6 धावांनी आता मात्र कोलशत संघ पोहोचतो वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं अक्षयच्या माध्यमात. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी चेंडूला 25 स्ट्रोक आपण पाहतोय. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. ॲपर्स उत्तम होतं, प्रयत्न जबरदस्त होतं आणि पेक्षित उचली घेतलेला चेंडू आपण पाहिलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिसटाईम फटका निश्चित होता. चेंडू मिडॉनला आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं ॲपर्सही पाहिलं होतं. झेल घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली होती. मात्र चेंडू आणि क्षेत्र व्यवस्थित संपर्क झाले नव्हतं. झेल सोडतोय, जीवदान मिळतंय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि ह्याच बरोबर 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 18. 1-18 षटक क्रमांक दुसरा. आता मात्र अतिशय लेंथ लाईनचा चेंडू एक्सप्रेस डेलिव्हरीचा वेगवान चेंडू होता. खाली राहतो, सप्पन निघून गेला होता. निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं गाव आणि क्रीडानगरी आपण पाहतोय. बाजूलाच NH3 नॅशनल हायवे. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. टॉप एंड साइड स्ट्रोक अतिशय सुरेख सुंदर फटका आपण ओंकारच्या बॅट मधून पाहिला. 6 धावांनी संघाची धावसंख्या साने पुढे सरते. धावसंख्या होती ती 24. बॅक टू बॉलर असा मारा निश्चित आपल्या फलतोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. फेक थोडीशी रॉंगेड आपण पाहिली. मात्र 2 धावा, 2 धावांनी संघाची धावसंख्या 26. धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अक्षयच्या माध्यमातून मागच्या सामन्यामधून ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली, या स्पर्धेतला पहिला विकेट टेकर गोलंदाज आपण ज्याला पाहिलं होतं. आता मात्र थोडासा मागडा षटक हाताळताना अक्षयला पाहतोय. पुणे एकदा स्ट्राईक रोटेट करतोय ओमकार. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 27 का धावसंख्या 27. षटक क्रमांक दुसरा संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ओमकार याला आणि बघूया येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मधून अजूनही कोलशत संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. गावदी स्पोर्ट्स वेली आयोजित आपण पाहतोय. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा. चहा पिल्या जाईल जे तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा विक्रांत. पहिला आजपोल्यांचा चेंडू पलीवर चेंडू सुंदर असा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सी मार्शा बाहेर षटकार. चेंडू मॅच बॉल आला का? अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला ओमकाराच्या बॅट मधून. स्ट्रोक आतापर्यंत 4 षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज निश्चितच वेट केलं होतं चेंडूचं, मात्र अक्रॉस द लाईन बिग हिट घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता.
2 मिनिटं 55 थांबायचंय. एवन जोडी मैदानामध्ये जाते. बिग 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 हिट. अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार. जसा प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. आपल्याकडे पद्धतीचा चेंडूचा पहिल्यांदा थोडासा चप्पल तो चेंडूला सुंदर असा ऑन साईडचा फटका आपण पाहिला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमरच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका आपण ओमकारच्या बॅट मधून पाहिला. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. खास करून ओमकारच्या बॅट मधून. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडस टॅप केलं होतं आणि निश्चितच चेंडू पॉइंटला जातोय. तो जोपर्यंत क्षेत्ररक्षण चेंडूची फेक करत नाहीये तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सडकते. धावसंख्या होती ती 41. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा ओमकाराच्या बॅट मधून मोठा फटका. बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. आता मात्र अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो आउटफील्ड मधून. फटका निश्चित चांगला होता. प्लेसमेंट मात्र चांगलं नव्हतं. वैयक्तिक 38 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. एक वादळी खेळी. तिचा अंत मात्र आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट खेळी. 15 चेंडू मधून 38 धावांची एक वादळी खेळी ओमकाराच्या बॅट मधून आपण पाहिली. नेक्स्ट बॅट्समन गौरव. स्ट्राइक रोटेट करतो सागर. या ठिकाणी मात्र थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर असतं, तुमचं टायमिंग असतं, तुमची नजर असते. अंधेरे में तीर चलन के माफिक. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 41. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज विक्की. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी ती गौरव याला नॉन आपण सागर याला पाहतोय. चेंडूला शॉटन पुल केले. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. फलंदाज पहिला होतोय गौरव. नेक्स्ट बॅट्समन प्रतिकेश. चेंडूला सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव.
स्ट्राईक रोटेट करण्याची संधी न्यू बॅट्समन प्रतिकेश याला धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होते ती 42. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिलं अतिशय लेन लाईनचा चेंडू पाहिला थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न निश्चितच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आल्यानंतर फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अजूनही स्थिर आहे येणारे चेंडू असतील 3. निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श पण निश्चित पाहिला मात्र चेंडू एसट्यानं भेदून जातोय हिट विकेटच्या स्वरूपाने मात्र फलंदाज गौरव याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे गौरव ना प्रतिकेश सॉरी नेक्स्ट न्यू बॅट्समन रोहित जातोय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विकी अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतो विकीच्या माध्यमातून संघाकडे टाकला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी विकीच्या माध्यमातून आपण पाहिली बेस्ट टाइम फटका निश्चित आपण पाहतो झेल करेक्ट केला जातोय अंतिम षटक आता तो विकीने काय गोलंदाजी आपण फक्त आणि फक्त एक धाव आणि 3 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केलेले आहेत फक्त आणि फक्त एक धाव अंतिम षटकारामधून विकी याची गोलंदाजी आपण पाहिली अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पाहिलं आणि सर्वात महत्वाचे 3 फलंदाज ज्याने बाद केले संघाने टाकलं विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी विकीच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि या अनुषंगाने कोलशेत या संघाची धावसंख्या 42 आणि विजयाचं लक्ष असेल ते फक्त आणि फक्त 43 धावांचं किती बॉल डॉट झाले तो वारली आदिवासी आमच्या पद्धती आहेत एक
सुपर 3 साठी ही लढत चोलेगाव विरुद्ध कोलशेत या दोन संघादरम्यान. धावसंख्या 42 लागली आहे. 43चं टार्गेट असेल 24 चेंडूंच्या खेळामध्ये. किलन आणि विक्रांत पुन्हा एकदा ही जोडबोली मैदानाच्या आतमध्ये सज्ज असेल या धावांचा पाठलाग करण्यासाठी. गोलंदाज राऊंड द विकेट. भरपूर चांगला चेंडू. बॉल लिस्टनच्या मागे जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट. पंचांचा एक शॉटचा इशारा आला. 1 शॉट म्हणजे एक अपूर्ण धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली बॅट्समननं. मेहनत फुकाट गेली मी म्हणेल त्या ठिकाणी फलंदाजाची. सुपर 3 मध्ये आता कोणता संघ दाखल होईल यावेळी फुलटॉस बॉल हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फॉर्म बॉलिंग. एकच धाव मिळेल. गणू आलाय गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 2. विक्रांत खूप चांगल्या टच मध्ये दिसलाय आज संपूर्ण दिवसभराचा आपण विचार केला तर. गणेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी फ्रंट फुटला थोडेसे कमिट झाले होते. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. कुठल्याही प्रकारे धाव मिळणार नाहीये. कुठेतरी वेल घेतला जातोय फलंदाजांकडनं. खर तर सकाळच्या सत्रापासून खूप चांगली बॅटिंग दाखवली आहे. यावेळी मात्र खराब चेंडू आहे आणि त्याचं योग्य उत्तर दिलाय. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. 1+6 मिळते 7 धावा. बीमरचा हा नो बॉल आणि त्या नो बॉलला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 7 ने आता पुढे सरकेल 9 या धावसंख्येवरती आणि या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्रीटच्या बॉल वरती देखील चांगला फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला थोडेसे वाईडिश उभे होते. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. झेल त्या ठिकाणी जरूर ड्रॉप झालाय. जरी झेल झाला असता तरी देखील मात्र विकेट तिथनं गेली नसती कारण फ्रीटचा तो बॉल होता. 2 धावीच्या मदतीने आता स्कोर पुढे जाईल. फलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सोलेगाव विरुद्ध कोलशेत अशी लढत आपण पाहतोय. 9 स्टार ग्रुप आयोजित आई गावदेवी चषक वेले रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि निश्चितच या स्पर्धेचा शेवट मित्रांनो आता इथे चाललाय. भरपूर गावकऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. सगळ्या वेले गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केलं. त्यामुळेच कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता ही स्पर्धा एक यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच 9 स्टारने जी मेहनत घेतली त्या मेहनतीला आता कुठेतरी इथे
एक वेगळा रंग येत असताना खूप लांब लांब वर्णसंघ या ठिकाणी दाखल झाले, आपला खेळ या ठिकाणी दाखवला आणि त्यानंतर अखेरकार या स्पर्धेचा शेवट आज मात्र इथे आलेला आहे. फुलटॉस बॉल विक्रांतनं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एकच धाव मिळेल. धावसंख्या 12 वरती. धावा खूप चांगल्या होत होत्या. पहिल्या डावाचा विचार केला तर ओमकारनं खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला होता, परंतु त्यानंतर लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती विकीची आणि त्याच्यानंतर धावा चेस डाऊन करत असताना एक चांगली सलामी ओपनिंग भागीदारी किरण आणि विक्रांत मध्ये. पार्टनरशिप फार महत्वाची असते. ज्यावेळी तुम्हाला चांगल्या धावसंख्या चेस करायच्या असतात, मोठी धावसंख्या चेस डाऊन करायची असते, त्यावेळी दोन फलंदाजांमध्ये असलेले तालमेल हे फार महत्वाचं असतं. यावेळी षटक समाप्त झाले. पहिलं धावफलक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. कुठलाही गडी इथे गमावलेला नाहीये. जी सरासरी हवी होती अगदी त्याच्यापेक्षा पुढे आता इथे चालत असताना संघ चोलेगाव. 18 चेंडू 31 ची गरज, तर 10.33 ची सरासरी इथनं राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. खूप साऱ्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभल्या. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला आकर्षक पेस्ट्रीज लाभल्या. SS बेकर्सच्या माध्यमातून मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं ट्रॉफी आल्या. खूप चांगले सहकार्य लाभलं प्रत्येक दात्यांकडनं. ज्याच्या दानशूर दात्याने या स्पर्धेला सफल होण्यासाठी जे काय मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी 9 स्टार ग्रुपच्या वतीने मनापासून आभार मानतो. यावेळी मात्र पाठलाग केलाय. बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातोय. ओव्हर थ्रो झालाय. ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र एक धाव अजून एक्स्ट्राची खर्च केली गेली. एकंदरीत आता 3 धावा इथे मिळतील. तीन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वर. सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल याच्याकडे आता लक्ष लागले. यावेळी मात्र लो फुल टॉस बॉल, स्लॉक स्वीपचा अंदाज, गॅप मधला बॉल वेगाने फर्रार, सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार. गुड शॉट. अजूनही 23 धावा दूर आहे. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी 23 धावांची आवश्यकता सोलेगाव संघाला. जय हनुमान सोलेगाव डोंबिवली विभागामधनं येऊन आज या वेलेच्या मैदानावरती डॉमिनेट करत असताना धावसंख्या 20. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा बॉलला हुक केलाय लॉंग लेग क्षेत्रामधून षटकारासाठी. सोलेगाव आता ड्रायव्हिंग सीट वरती दिसते. पॉझिटिव्ह आक्रमक रूप विक्रांत इथे धारण करत असताना विक्रांत ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत आणि याही मैदानावरती पुन्हा एकदा अक्षरशः बरसत असताना मिड विकेटला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. षटक समाप्त होते. दुसरा धावफलक
जर आपण पाहिलं तर एकविरा मानकोली आणि जयब्राह्मणदेव भाटे प्रतिनिधी संघनायक आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे ड्रॉ काढण्यासाठी. जयब्राह्मणदेव भाटाले आणि एकविरा मानकोली ड्रॉ काढण्यासाठी आपण इथे लगेचच यायचं आहे. यावी बॉलला हुक केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्या षटकार. अजून एक धमाकेदार स्ट्रोक विक्रांतच्या बॅट मधून निघतोय. लाईन चुकीची पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अभि ड्राईव्ह केलाय बॉल होतोय अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये. आता विजयाचा जो सुगंध आहे ना तो दरवत असताना अगदी विजयाच्या उंबरड्यावरती जाऊन पोहोचलाय जवळजवळ चोलेगाव. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ही झुंज आपण पाहतोय. यावी बॅकफुटला गेले स्वतःला जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अजून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ. खरं तर ज्यावेळी ट्रॅकवरती भरपूर चांगली कोलशेची गाडी असताना ज्याने थांबवली असा विकी ज्याने एकच धाव दिली. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि त्यानंतर निश्चितच विक्रांतने देखील खूप चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅच भरपूर कठीण होता आमच्यासाठी देखील. तो विकी खास करून ज्याने धावा रोखल्या या ठिकाणी. एकच धाव शेवटच्या षटकामध्ये देत असताना